मी आता असं आहे मालवण तालुक्यातील बेळणे या गावात, रामगड बेळणे. आणि या ठिकाणी एक नारळ झाड असा संपूर्णपणे नष्ट झालेला असा. भोंग्याने तिची सुई खालेली असा, त्याच्यामुळे हा झाड नष्ट झालेला असा. मालकांनी लक्ष न दिल्यामुळे या झाड नष्ट झालेला असा. औषधोपचार केलेलं आहे मी, पण बरंचसं असं उशीर झालेलो, कारण सुई खाऊन बरेच दिवस झालेले. त्याच्यावर उपाययोजना कायमस्वरूपी काय नाहीत. भोंग्याने सुई खाल्यावर ताबडतोब जेव्हा सुई पडता, जेव्हा हिरवी असता, तेव्हाच औषधोपचार केलो तर आतमधले भोंगे मरा शकतात. आणि जर सावळा वगैरे शाप सुकली, काळ्या नारळाचा झाड तो विषय संपलो, तर संपूर्णपणे नष्टच होताला. त्याच्यामुळं सुयेवर लक्ष ठेवणं गरजेचं असा, पण मालकांच्या दुर्लक्षामुळे ह्या नारळाचं झाड नष्ट झालेला असा आणि ह्या आपल्याक तोडूचा असा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझं काम तुमका आवडलं तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा. धन्यवाद. तर ह्या नारळाचं झाड असा, ते नारळ मीच काढायचो. औषधोपचार केलेलो, पण बरोच उशीर झालो. ह्या आता तोडूचं कारण म्हणजे या ठिकाणी विहीर असा. तर उद्या पावसात कुजला ना तर विहिरीवर पडा शकता आणि आतमध्ये जाऊ शकता आणि विहिरीचा पाणी खराब होऊ शकता. म्हणून या नारळाचा झाड आपल्याला तोडूचा असा. डायरेक्ट काय खाली जाऊचा नाही, आपल्याक तुकडे तुकडे करूनच काढूचा असा. तर ही असा आमच्या मित्राची हाऊस. महेश फोंडके आमचे वर्गमित्र असत. व्हिडिओ म्हणता बघतोय तुझे, होय ना? व्हिडिओ बघतोय म्हणतात. चाय नाश्ता आणल्या ना असा भारी असतात म्हणता व्हिडिओ. हा, पाणी बिनी भर. काम करूच्या आधी नाश्ता आणून दिला ना, नाश्ता करून घ्यावया. या हा मयू बघता ना तुझा व्हिडिओ आणि सांगतो लय का माझा मित्र तो, आणि इकाव पाठवतो होय ना. नाश्ता करून घ्यावया. मग बघूया काय त्या कामाचा. काय नाही, हरकत नाही. अय्या मांजरांका मासे घेतलं ना. हा, जोग रवतो रे, जाऊन शिजव काय पटापट. मी आता चढतो असो ह्या नारळाच्या झाडावर. या ठिकाणी विहीर असा आणि नारळाचं झाड कुजान पडा शकता, म्हणून आम्ही आता ह्या तोडतो असो. कॅबिन सांभाळूची. हा, अजून सांगता कॅबिन सांभाळूची असा. आणि या विहिरीवाल्यानेच चांगल्याने तोडून घ्यावं म्हणून. सावळा तोडून घ्यावया. वय परत पेटता नाही तिची, होय ना. वय घातला ना साडी याची. होगे होगी आतमध्ये गावात काय. सावळा अशा प्रकारे टाकून घ्यावे आणि आपल्या तुकडे पण तकडे टाकूचे असतात.
हुमलो मारणाचो असा खंयसून इलो काय समजत नाही. हुमलो सगळे अंगार हुमले चढले. एवढं तुकडं रवडलो आता तोडून घ्या. तर ह्यो पहिलो तुकडो असा म्हणजे कवा त्याचो तुकडो असा आणि याच्यात मोंगे आपले अळी घालतात. बघूया आतमध्ये. हा माव असा यावा, माव काढतो यावा ह्याच्यात मधाची पोळी पण असतात. बघूया आतमध्ये भोंगे गावतात काय. सोडो बाबा आमका गावलेलो असा बघा. सोडो भोंगो बघा बाहेर येतो आणि हे भोंगे या नारळ झाडाची वाट लावतात. इंका आता थोड्या दिवसांनी पंख फुटतले आणि हे उडतले आणि दुसऱ्या नारळ झाडावर जातले आणि प्रजनन करतले. अजून बघूया गावतात काय बुतूर. एक भोंगो गावलेलो असा त्याका आता आपण तुरुंगा असा टाकूया. तुरुंगात टाकलं. अजून बघूया आतमध्ये गावतात काय. अळे असण्याची शक्यता असा एका अजून कापूचं लागताला. त्याच्यात बघूया आपल्या भोंगे गावतात काय. अळे असण्याची शक्यता असा. ही त्याची अळी असा. ही बघ कोयतो लागलं ती का मेली. थोड्या दिवसांनी ती आता परिपक्व होणार असती. बघ ह्याच्यात ही बाजून ये का. ही भाई असर बारीक काहीतरी काठू का नाही तर कोयतो लागलं तर मरतले. हे बघ ह्याचे बघ वरील कपडे लाल असा. सोंड्या बघायचे वेळी असत. काटू किती काहीतरी. एवढा नका बारक्या हे बघ हे आतमध्ये प्रजनन करतात आणि आपले अळे घालतात. अळे घातल्याने काय ते परत परिपक्व झाले. बघ एक हां नाही तेव्हाच लक्षपणा होतं. ही बघ हे आता हे एवढे लहान दिसतात पण असे मोठे होतले.
हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे हे असल्यापासून लहान असल्यापासून त्यांचं कामच असतं या नारळ झाड पोकरणं हेच जास्त करून वाटलं होतं. हे मोठे भोंगे काय अळे घातल्याने काय वाटेक लागले दुसऱ्या नारळ झाडावर जाऊ. हे बघ आता एका धगून टाकू काय ह्या ना धगू काय नाही तर काय असले बारीक बारीक असलं बघ तू कारण त्याला आतमध्ये जातात. हे बघ एक का बाहेर घेतले हे बघ ही बघ केवढी मोठी अळी गावली. हे बघ हे बघ हे सगळे नारळाच्या झाडाची वाट लावतं रे. हे बघ ही बघ केवढी हे बघ मग हे आता असं ठेवतो ना आपण तुम्ही एखादी बाजूक ठेवणार असतास हा काय ते तिथे राहणार असते तू. हे बघ हे बघ आतमध्ये एक टाकत असतं रे याचा खाल्याने हे सगळं घर खाऊन टाकतं ते आतमध्ये घर असतं. हे बघ आता याच्यात बघूया काय करता काय. हे बघ ही बघ कोणतं लागतं त्यांना. हे सगळा धगून टाका हे ठेवून गो ती चारवली तुकडे एवढे आमका सोंड्या भोंग्यांची अळे गावलेली असत बरे असत ना चिंगळासारखी घालची तयार घालची थांबतोय मी आणि एक भाकरी भाज हा तयार घालून देतोय म्हणता माका. परवडो भोंगो असा हे परवडो भोंगो सोंडो भोंगो म्हणतात एका रेड पाम बिटल. आता एका थोड्या दिवसांनी पंख बुटतले आणि उडतलो आणि दुसऱ्या नारळ झाडावर जातलो आणि परत प्रजनन करतलो मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा द्यावी. एवढे जर वळे परत पुरवडो होते ना खबरच हां बाकीच्या नारळाच्या झाडावर जाणं असते आणि परत ते सुये खाणं असते आणि परत प्रजनन करणं असते आणि परत यांची वाढ होणं असते. ह्यांका धगून टाक ताबडतोब ह्या घालणी ह्यांका असेच ठेवूया अरे ह्यांका ठेवूया नाही पेटाचा नाही तसा पण तर आगीन व्हायचा उलापती ना बुचरू असले तर सावळा घालणे पेटव पत्र घालणे. तर एवढे आमका भोंगे गावलेले असत सोंडे भोंगे एक प्रौढ असा आणि बाकीचे सगळे अळे असत. हे नारळ झाडाची संपूर्णपणे वाट लावतात. जर नारळाचं झाड तुमचा नष्ट झालेला असात दुर्लक्षामुळा तर जास्त दिवस झाड ठेवता नाही कारण हे असे भोंगे आतमध्ये प्रजनन करतात आणि जरी ठेवलास आणि जर अशा प्रकारे तोडलास तर त्याचा जो कवातो असा शेंडो असा तो नक्कीच चेक करा आणि अशा प्रकारे त्याका तोडून टाका आणि आतमधले भोंगे काढून त्यांना नष्ट करा नाहीतर इतर नारळाची झाडं पण हे भोंगे नष्ट करतले. ह्या नारळाचं झाड चांगला धरता नष्ट झालेला असा नारळ मीच येऊन काढायचो माझा पण नुकसान झाला असा आणि यांचा पण नुकसान झाला असा. आता हे दरिका देतोय मस्त आहे की तयार घाल कांदो कवरा घाल हां मस्त आहे की एक टमाटो घाल टमाटो एक घाल मस्त आहे की आणि फ्राय कर आणि एक भाकरी भाज थांबतोय मी मधुकर परशुराम फोंडके. हे आमचा एक माडाचं झाड होता त्याला हे भोंगे झाले त्याने आमचं झाड खलास झाला. हे बघा हे भोंगे बघा किती दिसतात ते पोटे आणि हे नारळाचं झाड चांगल्यापैकी झाड धरणारं होतं ते त्या भोंग्याने खाऊन टाकलं. ते आता तोडून घेतलं आम्ही नुकसान भरपाई जेव्हा मस्तपैकी केले तोडणार आणि काय नाव माझ्या हिलाचे माझ्या मयूचे मित्र ते त्यांनी माझं झाड व्यवस्थितपणे तोडून दिलं. असे 2 झाडं तोडली. नारळ देवा आमचं हे भोंगे ठेवा तुमका आणि मस्त आहे की संध्याकाळी आता चिकला करून गावा चला.
चला धन्यवाद.